तर तुम्ही बघू शकता टायटलवरनं तुम्हाला समजलंच असेल आजचा ब्लॉग कसा आहे। आणि आत्ता मी होते रेडी, थोडासा मेकअप करून झाला, लिपस्टिक वगैरे लावायची, ड्रेस चेंज करायचा, ते झाल्यावर लगेच मी निघणार आहे घराच्या बाहेर। तर हा जो ब्लॉग आहे ना खूप मस्त असणार आहे, त्याच्यामुळे शेवटपर्यंत बघा की नक्की काय होतंय। तर भेटूयात आपण आवरल्यानंतर, बाय बाय। तर फायनली या ठिकाणी मी रेडी झालेली आहे आणि तुम्ही बघू शकताय हा माझा आजचा आउटफिट आहे। तर हा वेलवेटमधून आहे। तर तुम्हाला हा कुठून घेतला हे जाणून घ्यायचं असेल तर प्लीज कमेंट करा आणि मला नक्की सांगा की मी कशी दिसते ते। तर हाय, तर ही प्रज्ञा आहे आणि तर आज आमचं सर्टिफिकेशन आहे नेल्सचं। तर कसं वाटतंय तुला? तर आम्ही सकाळपासून काहीच नाही खाल्लेलं, कारण आम्हाला इथे येऊन जेवायचं होतं हां, त्याच्यामुळे मी फक्त चहा पिलाय। तर आज आम्ही पोट भरून जेवणार आहे आणि हा जो ब्लॉग आहे ना शेवटपर्यंत बघा, कारण का खूप मस्ती धमाल होणार आहे, त्यामुळे स्टे ट्यून। आता ह्या ठिकाणी आम्ही स्टार्टर मागवलेला आहे, तर आलेला आहे आणि प्रज्ञा इथं बसते, कुठं तिला समजत नाही कुठं बसायचं। तर फायनली आता आम्ही स्टार्ट करणार आहे खायला। तर तसं तर आम्हाला 2 वाजता पोचायचं होतं, पण काही कारणास्तव ते आम्हाला नाही पॉसिबल झालं। 3:30-4 वाजले आम्हाला लोकेशनवर पोचायला। त्याच्यानंतर आम्ही जेवायला चालू केलं। खूप गप्पा गोष्टी झाल्या, कारण एवढ्या दिवसाचा जो आमचा क्लास होता, खरं तर हा जो क्लास होता ना तो आमचा खूप पेंडिंग होत होतं। 4-5 दिवस क्लास घेतला जात होता। कसं वाटतंय तुझा शेवटचा दिवस आहे? शेवटचा म्हणजे सर्टिफिकेशन छान वाटतं मला। अच्छा, फायनली नेल टेक्निशियन झालेली आहे। आता मग किती ऑर्डर घेणार? चल मग फुल पैसे छापो। फी नको का वसूल? मेन तर फी वसूल व्हायला पाहिजे। व्हॅनिटी मध्ये इन्व्हेस्ट केली। अरे भाई, मग व्हॅनिटी मध्ये एवढा पैसा घातलाय तर तुझी आयडी सांग। तुला ऑर्डर्स जर म्हणजे सांगायचं असेल तर तुझी आयडी इन्स्टाची सांगितलं। मेकअपची सांग। आमच्याकडे 2 आयडिया आहेत, कन्फ्यूज नका होऊ, आमच्याकडे 2 आयडिया आहेत। पहिली आहे मेकअप आल्कमिस्ट मेकअपची आहे, मिस्टिक नेल अल्कमी असं तिच्या आयडीचं नाव आहे। प्रज्ञास नेल हब म्हणून सर्च केलं तरी चालेल, हो डन। तर ह्या ठिकाणी आलेलं आहे जेवण। तर पहिली तर खूप भूक लागलेली आहे, तर ह्या ठिकाणी आम्ही पनीर चिंगारी मागवली होती खायला। आणि हे जे हॉटेल आहे ना ते घराच्या म्हणजे माझ्या घराच्या जवळ होतं आणि इतक्या दिवस मी प्रज्ञाकडे जात होते, म्हणजे तिचं होम टीचिंग चालू होतं। पण सर्टिफिकेशनच्या दिवशी मी प्रज्ञाला बोललो होतं की तुला माझ्याकडे यावं लागेल, त्याच्यामुळं हे जे लोकेशन होतं ते माझ्या घराच्या अगदी जवळ होतं, त्याच्यामुळे ती माझ्याकडे आली। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता इथं प्रज्ञा हसते, त्याचं कारण सांगते, कारण का तिथं व्हॉइस तिचा कॅच नाही झालेला। तर विषय असा झाला होता की प्रज्ञाला एक सवय होती, ती मला सांगत होती की ती जेव्हा पण कोणत्या पण हॉटेलमध्ये जाते तर तिथून येताना टिश्यू पेपर घेऊन येते, म्हणजे तिच्याकडे खूप सारे टिश्यू पेपर आहेत। त्याचं कारण असं की हॉटेलमधून ती घेऊन येते। आता माझी पण अशी सवय आहे की जेव्हा आम्ही हॉटेलमध्ये गेलो ना तर तिथली जी बडीशॉप असते ती मी माझ्यासोबतच ठेवते। तर तुम्हाला सुद्धा अशी काही सवय असेल तर प्लीज कमेंट करून सांगा, मला ऐकायला छान वाटेल। फायनली सर्टिफिकेट आता प्रज्ञाला मिळणार आहे। तर फायनली आता झालेलं आहे आमचं जेवण वगैरे सगळं करून झालेलं आहे, सगळ्यात महत्त्वाचं जेवण झालेलं आहे, पेटपूजा झालेली। आणि आता आम्ही केक कट करणार आहे। केक दाखवते मी तुम्हाला, केक कट करणार आहे आणि सर्टिफिकेट प्रज्ञाच्या हातात लागणार। तर प्रज्ञा मग सांगा आता की फायनली आता मग तू कधी भेटत जाणार मला? आता ह्याच्यानंतर ना रोज आपण हो असंच आता नेक्स्ट टाइम बघूयात आता प्रज्ञा किती दिवसांनी भेटते किंवा म्हणतेय का की स्नेहल मला भेटायचंय म्हणून। तू मला म्हणणार ना, पण हा म्हणजे विषय आहे का, माझी पहिली स्टुडंट आहे आणि खूप चांगली फ्रेंड पण झालेली आहे प्रज्ञा। सो चला तर मग आता केक कट करूयात आणि फायनली सर्टिफिकेट देऊयात प्रज्ञाला। तर हा असा स्वीट असा केक आहे, चॉकलेट। तर फायनली तर जेवण करून झालेलं होतं आणि केकसुद्धा आम्ही कापून घेतला।
त्याच्यानंतर सर्टिफिकेशन द्यायचं वेळ झाली होती. तर एवढ्या दिवस म्हणजे खरंच सांगायचं कारण असं की प्रज्ञाने मला अगोदरच सांगितलं होतं तिच्या बहिणीचं लग्न होतं, त्याच्यामुळं तिचा थोडासा गॅप पडणार होता. तर ते गॅप नंतरनं आमचा क्लास कंप्लीट झाला आणि त्याच्यानंतर फायनली हे सर्टिफिकेशन होतं आणि मला खूप जास्त आनंद होतो की माझी पहिली बॅच कंप्लीट झालेली आहे. आणि खरंच खूप मन भरून आलं की जे सर्टिफिकेशन मी देत होते तर खूप छान वाटलं. फायनली झालं आता आमचं सगळ्यांचं आवरून, प्रज्ञाचं पण आवरून झालेलं आहे. आता फायनली सगळं भरलंय, आता निघालोय. तर आजचा हा व्लॉग इथंच संपतोय. तर कसा वाटला प्लीज आम्हाला सांगा, नक्कीच सांगा आणि फॉलो करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा. मला असं वाटलं की आमचा हा व्लॉग इथंच संपतोय, पण आता आम्हाला झालेली कॉफी प्यायची इच्छा झाली आहे, त्याच्यामुळं जरा आम्ही थांबलो. हो मला चालते, तुला चालते का? हां, तर मला आता कॉफी प्यायची इच्छा झाली, त्याच्यामुळे आम्ही म्हणलं ठीक आहे, अजून आहे आमच्याकडे वेळ आणि जाऊ वाटत नाहीये लवकर, त्याच्यामुळे मग थोडा वेळ अजून थांबलो. तर मंडळी फायनली आमचं आज सर्टिफिकेशन झालं. तर हा जो व्लॉग आहे ना तो तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. जर तुम्हाला आवडले असल्यास प्लीज लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. धन्यवाद. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये असंच काहीतरी नवीन घेऊन.